तर कसलं मराठी मराठी करत बसलेलात? महानगरपालिकांच्या रणधुमाळीत मुंबईत पुन्हा एकदा भाषिक राजकारणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली। काही दिवसांपूर्वीच मुंबईत अलीकडे उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असे वादग्रस्त बॅनर झळकले होते आणि त्याच बॅनरवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी भाजपावर थेट आरोप केले। मराठी माणसाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देशपांडेंनी एक्स पोस्टवर दिला। हा वाद उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा नसून जाणीवपूर्वक भाजपकडून तो पेटवला जातोय असा आरोपही त्यांनी केला। मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही। हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही। काही जे भारतीय जनता पक्षाच्या एआयनी जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या एआय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत। त्याचा विषय आला कुठे? जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत, त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत। निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईत पुन्हा प्रादेशिक विरुद्ध भाषिक ठिणगी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुकीआधीच मुंबईतील राजकारण तापलं असून भाषिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। काँग्रेसनंही भाजपवर टीकेचे आसूड ओढले तर शिवसेना आणि भाजपनं मनसेवर तोंडसुख घेतलं। पाहूया। प्रत्येक निवडणुका धर्माच्या नावाने लढायचं, कधी हिंदू मुसलमान करायचं, कधी लव जेहाद, ओड जेहाद, लँड जेहादची भाषा करायची आणि आता परत हे महानगरपालिकामध्ये अशी प्रकारचं वक्तव्य देऊन ध्रुवीकरणचं राजकारण करून ओढ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी या येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत। इस तरह की भाषा का इस्तेमाल अगर मनसे वाले करेंगे तो आज 1.5% वोट है, वो जो बचा कुचा वोट है वो भी खत्म हो जाएगा। उत्तर भारतीय समाज को डराने और धमकाने का एक षड्यंत्र है। इसके खिलाफ मुंबई पुलिस को एक्शन लेना ही चाहिए। मनसे के इस प्रकार से एंटी नॉर्थ इंडियन जो नफरत की भावना है और एंटी नॉर्थ इंडियन जो प्रचार है उससे सहमत है। मेरा उद्धव ठाकरे से सवाल ये है, पूरा मनसे उद्धव ठाकरे की पार्टी पर एक लायबिलिटी बन जाएगी और मनसे तो डूबेगी, ये उद्धव ठाकरे की पार्टी भी डूब जाएगी। ज्यांना सुपारी घेण्याची सवय आहे, ज्यांना सेटलमेंट करण्याची सवय आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये। ज्यांचं राजकारण सुपारीवर चालतं, ज्यांचं राजकारण सेटलमेंटवर चालतं। काल वरळीतून राज ठाकरेंनी युतीची घोषणा करताना राज्यात मुलं पळवणारी टोळी